नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो. पण आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे, महत्त्वपूर्ण आणि तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे, आणि तो म्हणजे योगा आणि ध्यान साधनांचं महत्त्व. सध्याच्या धावपळीच्या युगात खरं तर याची सध्या खूप गरज आहे आणि यासाठी लोकांना जागरूक करणं देखील खूप गरजेचं आहे. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर निवेदिता श्रेयांस. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थँक्यू. ओके. तर प्रेक्षकांनो, 21 जून जागतिक योग दिन आहे आणि त्याच निमित्ताने आपल्याला आज डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर निवेदिता श्रेयांस या एक प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्या पिलई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या संचालक, कॉर्पोरेट रिलेशन आणि मॅनेजमेंट स्टडीजसाठी असोसिएट प्रोफेसर आहेत. त्यांचा हातखंडा हा मार्केटिंग क्षेत्रात, विशेषतः ब्रँड मॅनेजमेंटमध्ये आहे. त्या एक फिलांथ्रोपिस्ट देखील आहेत आणि समाजाच्या युथ पिढीच्या एकंदरीत विकासासाठी त्या नेहमी झटत असतात आणि त्या ध्यान आणि एकंदरीतच निरोगी आयुष्य कसं ठेवावं या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक्सपर्ट आहेत. त्यांचे स्पेशलायझेशन फिलांथ्रोपिस्ट कार्यक्रमांमध्ये देखील आहे, जिथे त्या विविध ध्यान आणि वेलनेस प्रोग्रामद्वारे भारतातील तरुणांच्या कल्याणासाठी, विकासासाठी सतत त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी आपल्या स्वयंसेवी उपक्रमांचा एक भाग म्हणून भारतातील 1 लाखांहून अधिक तरुणांना स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एकंदरीत फिट राहण्यासाठी मोफत प्रशिक्षण देखील दिलेलं आहे. त्यांची अलीकडची कामगिरी सांगायचं झालं तर त्या माननीयांच्या स्वागत समितीचा देखील भाग होता. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे वेलकम केलं आणि हैदराबाद येथील श्री रामचंद्र मिशनच्या वतीने त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. वैयक्तिक शांतीमुळे जागतिक शांतता प्रस्थापित होऊ शकते असा त्यांचा विश्वास आहे. आणि त्या पद्मभूषण पुरस्कार विजेते श्री कमलेश पटेल यांच्या शिष्य देखील आहेत, ज्यांच्या हार्टफुलनेस संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना लोक दाजी असं देखील संबोधतात. त्यांचा यावर विश्वास आहे की इंडिव्हिज्युअल पीस, जर आपल्यामध्ये आधी पीस असेल तरच आपण पूर्ण जगाला ती देऊ शकतो किंवा त्यानुसार आपण जगाला बदलू शकतो. त्यासाठी स्वतःमध्ये इनर पीस असणं खूप गरजेचं आहे. आणि गेल्या 25 वर्षांपासून पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे CEO डॉक्टर के.एम. वासुदेवन पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यात त्यांना समाधान वाटतं. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी सुरुवातीला मला सविस्तरमध्ये तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या ऑफकोर्स प्रेक्षकांना पण, की ध्यान साधना या फील्डमध्ये तुम्ही कसं आलात, का वाटलं यामध्ये यावं, आणि एकंदरीतच तुमच्या जर्नीबद्दल सुरुवातीला सांगा. थँक्यू हर्षाली, आणि आय एम ग्रेटफुल टू सी 24 तास की मला आज ही सुंदर अपॉर्च्युनिटी दिली लोकांशी बोलण्याची. आय एम ग्रेटफुल टू झी फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आणि सेकंडली माझ्या जर्नीबद्दल हर्षाली, लेट मी टेल यू, मी ध्यान साधनात म्हणजे मेडिटेशन ह्या फील्डमध्ये ॲक्सिडेंटली आली. मी कधी ठरवलं नव्हतं आयुष्यात की मी कधी मेडिटेट करीन, की मी कधी ध्यान करू शकेन, कारण का मी स्वतः खूप बडबडी आहे. मी नॉनस्टॉप, आय एम हाय ऑन एनर्जी. सो आय नेवर थॉट की मी मेडिटेट करू शकेन. पण एकदा असं झालं की आम्ही ॲज आय एम द डायरेक्टर PR फॉर पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, माझे बरेचसे लायझनिंगचे ॲक्टिव्हिटीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाबरोबर होत असतात. तर सिडकोमध्ये आमचे काही फाईल्स होते, मुवमेंट होती, मार्केटिंगमध्ये माझं काही काम होतं. तिकडे सिडकोचे MD तेव्हा होते संजय भाटियाजी, ते IAS ऑफिसर आहेत. त्यांनी मला हा जो रूट आहे, हे जे ट्रॅक आहे मेडिटेशनचं, हे त्यांनी मला सांगितलं. एकदा मी त्यांना भेटायला गेलेले for regarding one file which we were following up with SIDCO for our college. तेव्हा ते म्हणाले की मी संडेला इथे रामचंद्र मिशन म्हणून एक आश्रम आहे, तिकडे मी अवेलेबल आहे, तू तिकडे ये, मग तिकडून आपण तुमच्या कॉलेजच्या इन्स्पेक्शनला जाऊया अँड विल सी द प्रॉपर्टी देअर. तर मी तिकडे गेले आणि तिकडे जे मी जसं एंटर केलं त्या आश्रममध्ये, मी तेव्हा मला आश्चर्यचकित झालं की जसे मी त्या आश्रममध्ये एंटर केलं, त्या मेडिटेशन सेंटरमध्ये एंटर केलं हार्टफुलनेसच्या, तिकडे माझे खूपसे माजी विद्यार्थी, ॲलमनाईज आणि पॅरेंट्स मला भेटले आणि ते म्हणाले, मॅडम तुम्ही इथे कसे म्हणून. तर तिकडे मला असं वाटलं की आय एम ऑलरेडी हिअर ॲट अ नोन प्लेस, म्हणजे मी एवढ्या सगळ्या लोकांना ओळखते आणि ते करतायत हे मेडिटेट, तर ऑलरेडी मला एक विश्वास बसला. मग तेव्हा सगळ्यांनी मला बसून समजवायला लागले की व्हॉट इज दिस मेडिटेशन, हे मेडिटेशन कसं केलं जातं. तिकडच्या सगळ्या ग्रुपनी, जे सिनियर ट्रेनर्स होते त्यांनी मला समजवलं. तर मी सगळ्यांना एकच म्हणाले की हे सगळं ठीक आहे, मी स्वतः हे एक्सपिरियन्स करीन,
जका मला वाटलं ते ह्या एक्सपिरियन्समध्ये मला बदलाव जाणवतोय, मला बरं वाटतंय, मला आवडतंय, जका हे झालं तरच मी हे ध्यान साधनाचं जे प्रॅक्टिस आहे ते मी करीन. आणि मी हे पण म्हणाले जका मला हे आवडलं, जर काही एक्सपिरियन्स मला पटलं तर मी पूर्ण आमच्या कॅम्पसचे 30,000 विद्यार्थी आहेत त्यासाठी पण हे ध्यान साधनाचं प्रॅक्टिस मी ओपन करून देईन. आणि लेट मी टेल यू हर्षाली, इट वॉज अ लाईफ चेंजिंग ॲक्ट इन माय लाईफ. म्हणजे अजूनही माझ्या अंगावरती गूजबम्स येतात जेव्हा मी बोलते, कारण का पहिल्यांदा मी जेव्हा मेडिटेशनला बसले तेव्हा मला असं वाटलं की दिस वॉज समथिंग मिसिंग, एक मिसिंग कडी म्हणतात ना आयुष्यात, ती होती. आणि ते खूपच सुंदर असा एक्सपिरियन्स होता, टर्निंग पॉईंट होतं की जेव्हा मी मेडिटेशन केलं तर 30 मिनिटांनंतर डोळे उघडले तर मला वाटलं की व्हॉट इज दिस, हे काय आहे आणि हे कशामुळे होतं आणि हे मी पहिलं का नाही केलं. ओके. आणि फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स, आणि सगळ्यांचं एक्सपिरियन्सेस वेगळे असतात मेडिटेशनमध्ये, कोणाला जॉयफुल वाटतं, कोणी निराश होतं, पण फॉर मी इट वॉज अ व्हेरी हार्ट टचिंग मुवमेंट. म्हणजे मी मेडिटेशन करताना माझ्या डोळ्यातनं अश्रू यायला लागलेले आणि मला माहिती नव्हतं हे अश्रू कशाचे होते. असं नाही की मी दुःखी होते का मी आय वॉज टेन्स और समथिंग. आय थिंक दॅट टच माय हार्ट. आय वॉज फुल ऑफ टीयर्स आणि आय सेड दिस इज वॉट आय वॉज ट्राईंग टू सीक गॉड, जे मला पण माहिती नव्हतं. सो त्या एक्सपिरियन्स नंतर जवळ 10-15 दिवस मी जेव्हा पण मेडिटेट करायचे हे आनंद अश्रू माझ्या डोळ्यातनं निघायचे आणि मला एक वेगळासा एक्सपिरियन्स, डेजाऊ एक्सपिरियन्स द्यायचं, जे डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये कुठेच मी एक्सपिरियन्स एवढ्या वर्षात केला नव्हता. आणि तेव्हापासून मी मनाशी एकदम निर्णय केला की दिस इज द वे. आणि त्याच्यानंतर जे जॉयफुल फिलिंग, जे हॅपीनेस, जी एनर्जी लेवल्स माझ्यात वाढली ते बघून मला असं वाटलं ही अशी एक प्रॅक्टिस आहे जी लोकांपर्यंत पोचली पाहिजे. जर का मला हे होऊ शकतं तर का नाही हर्षालीला, का नाही तुम्हाला, का कोणाला नाही. तर एक मी त्याच्यानंतर एक पर्पज ऑफ लाईफ मिळालं मला ह्या ध्याना साधनेतनं. आणि आम्ही आय वॉज लकी, आय गॉट गुरुजी लाईक श्री कमलेशजी पटेल, ज्यांनी मला ध्यान कसं करायचं हे शिकवलं. आणि त्याच्यानंतर आमचे सगळे शाळेत आणि कॉलेजेसमध्ये, पिल्ले ग्रुपमध्ये आम्ही या सगळ्या मुलांपर्यंत घेऊन गेलो. लहान लहान मुलांना आम्ही रिलॅक्सेशन टेक्निक कसं करायचं, म्हणजे अगदी सिनियर के जी, ज्युनियर के जीचे मुलं जे सकाळी बिचारे पळत पळत बॅग घेऊन येतात स्कूलमध्ये आणि त्यांना फक्त 10 मिनिटं आम्ही जे मेडिटेशन रिलॅक्सेशन करायला लावतो ते डुलकी मारतात, ते बिचारे झोपून जातात. यू सी हाऊ मच इट इज नीडेड फॉर देम ऑल्सो, राईट. सो दिस इज वॉट आय came into the field and I started working in this journey towards heartfulness, wellness and meditation. तर आता नेक्स्ट मला असं विचारायचं आहे की तुम्ही यूथ ओरिएंटेड प्रोग्राम्समध्ये भरपूर काम केलेलं आहे, तर तुम्हाला मेडिटेशनचं जे महत्त्व आहे ते युवापर्यंत पोहोचवणं का गरजेचं वाटलं, यामध्ये तुम्हाला कोणते चॅलेंजेस आले आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा त्यांना काय फायदा होऊ शकतो. माझ्याकडे एक डेटा आहे ज्याच्यात WHO डेटामध्ये पण सुसाईड रेट इन इंडिया for men, for boys in India is around 15 to 29 age group. So what are the reasons for this suicide? The reason for the suicide is the academic pressure. त्यांच्यावरती खूपच academic pressure असतं की त्यांना परफॉर्मन्स द्यावं लागतं आणि अभ्यासाचा स्ट्रेस आणि प्रेशर असतो, कॉम्पिटिशन, पिअर प्रेशर असते, कॉम्पिटिशन असते, पालकांकडनं प्रेशर असतो, राईट. सेकंडली त्यांना काही यूथ असतात जे आयसोलेशन आणि लोनलीनेस ह्या जर्नीतनं जात असतात, राईट. थर्ड इज सायबर बुलिंग. Social media stress, cyber bullying is one of major reason for suicides. And lack of emotional confidence, lack of emotional balance are some of the major reasons for suicide for the youth. त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती ऑल ओव्हर वर्ल्ड आहे तो इट इज हाय टाईम वी नीड टू डू समथिंग फॉर द यूथ. आणि जर का तुम्ही आता ह्या यूथला सांगितलं नाही की ध्यान साधना करून तुम्हाला किती बरं वाटू शकतं, तुमचं परफॉर्मन्स किती इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि तुम्ही कसं बेटर ह्युमन बिंग होऊ शकता, राईट. तो इट इज अ टाईम वी नीड टू ट्रेन देम. आणि जर का त्यांनी दिवसात जर का 15-20 मिनटं सायलेन्समध्ये बसले, ध्यान साधना केली तर त्यांच्या मनात जे कन्फ्युजन आहे, जे त्यांच्या मनात भीती आहे, जे त्यांच्या मनात स्ट्रेस आणि एन्झायटी आहे, हे सगळं हळूहळू कमी होत जाणार. तर का? बिकॉज दे आर स्पेंडिंग क्वालिटी टाईम विथ देमसेल्फ.
20 मिनिटं जर का ते बसले, 10 मिनिटं जरी डोळे बंद करून बसले, त्यांच्या डोक्यात कितीतरी असे विचार असतील, द माइंड मस्ट बी फुल ऑफ क्लटर्स आणि इट माइट बी लोड्स ऑफ इन्फॉर्मेशन. जसं कम्प्युटर चिपमध्ये इन्फॉर्मेशन फीड केली जाते तसे आपल्या मेंदूत पण एवढे इन्फॉर्मेशन आपण भरतो की ती डिक्लटर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना जर का हे एक 20 minutes of quality time where they'll sit and meditate and they will sit with themselves. It will help them a lot. त्यांचे जे कन्फ्युजन्स आहेत, जे फिअर आहेत, ते स्वतःला पहिला समजायला पाहिजे की हू एम आय. सगळे आता आजकाल सोशल मीडियामध्ये बिझी आहेत. नवीन नवीन फ्रेंड्स, मैत्रिणी दिसणारे, सुंदर दिसणारे सगळ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. पण आता विचार करा की तुम्ही स्वतःला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे का? तुम्ही स्वतःला ओळखता का ॲज अ फ्रेंड? Right? So it's high time that you first know yourself and then you can reach out to the world, because you will go with a better, clear mind, clear thought, because you are spending quality time with yourself. So hence, this will help them to improve their focus in education. त्यांचं परफॉर्मन्स आणि एक्झाम्समध्ये, स्टडीजमध्ये, त्यांचं मेमरीमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. का? बिकॉज दे आर टेकिंग अ क्वालिटी ब्रेक. त्यांचं माइंड आणि ब्रेन क्लिअर होईल, ते बेटर स्टडी करू शकतील. त्यांचं इमोशनल कनेक्ट जे आहे, जर का ते स्वतः खुश असतील, यूथ, इफ दे आर हॅपी, देन दे कॅन स्प्रेड हॅपीनेस अमंग्स देअर फ्रेंड्स. वेन दे कम बॅक होम, ते आपल्या आईवडिलांबरोबर चांगल्यापैकी प्रेमाने बोलतील, प्रेमाने वागतील. आता तर मेजर एक प्रॉब्लेम हे पण आहे की यूथ आपल्या पालकांशी कनेक्टच करत नाही. दिस इज अ मेजर प्रॉब्लेम. कारण का ते स्वतः एकटे बसलेले असतात, ते सोशल मीडियामध्ये असतात, त्यांना असं वाटतं हेच जग आहे. पण ॲट वन साईड पालक तिकडे थांबलेले असतात की आमची मुलं आमच्याशी कधी बोलतील. तर जेव्हा ते कूल असतील, पीसफुल असतील, रिलॅक्स असतील, पालकांबरोबर पण त्यांचे संबंध इम्प्रूव्ह होतील, त्यांचं स्टडीजमध्ये पर्सेंटेज इम्प्रूव्ह होईल, त्यांचं सोसायटीमध्ये वागणं पण चेंज होईल, ज्याच्याने सोसायटीमध्ये पण ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. तर खूप काही फायदे आहेत त्याचे. इमोशनल बॅलन्स होईल. खूपशे मुलं डिप्रेस असतात, त्यांना खूप काही शाय मुलं असतात जे कधी बोलू शकत नाहीत, स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीत. त्यांना असं वाटतं मी बोललं तर लोक माझ्यावरती हसतील, तर ह्या भीतीने ते बोलतही नाही, स्वतःला एक्सप्रेसही करत नाही. तर हे सगळ्या प्रॉब्लेममधनं बाहेर येण्यासाठी एकच सोल्युशन आहे, स्वतःबरोबर वेळ घालवा, ध्यान करा, मेडिटेट करा, स्वतःला समजून घ्या आणि जगावर प्रेमाने, पेशन्सनी, कंपॅशन्सनी तुम्ही कॉन्कर करा. नेक्स्ट मला असं विचारायचं आहे की भौतिक, मटेरियल आणि स्पिरिच्युअल लाईफ आपण कसं बॅलन्स करू शकतो? तर आमच्या ह्या मेडिटेशन ध्यान साधनेत आम्ही नक्की हे बोलतो की यू शुड ऑल्सो लीड अ गुड मटेरियल लाईफ. आता बर्ड असतं, आकाशात बर्ड जेव्हा फ्लाय करतं तर बर्डचे 2 विंग्स असतात. ते दोन्ही विंग बॅलन्समध्ये असतात आणि ते बॅलन्स असलं तरच ते पक्षी हवेत उडू शकतं, राईट? तर हे बॅलन्स करणं इज इक्वली लाईक फ्लाईंग इन द स्काय. जर का एक विंग इम्बॅलन्स झालं तर आपण उडू शकतो का? नाही. तर आपल्याला मटेरियल लाईफला पण इक्वल बॅलन्स देऊन मूव्ह करावं लागतं आणि स्पिरिच्युअल लाईफला पण द्यावं लागतं. तर कसं? तर वॉट एव्हर यू आर डुईंग इन मटेरियल लाईफ, whether it is your work, whether it is your family, whether it is your friends, whether it is your party, whether it is a picnic, you should have everything. सगळं काही तुम्ही केलं पाहिजे. बट ॲट द सेम टाईम यू शुड नो वेअर टू स्टॉप, हाऊ टू कंट्रोल. इट शुड नॉट बी टू मच. एनिथिंग शुड नॉट बी टू मच. तर जेव्हा तुम्ही ध्यान करता, मेडिटेशन करता, स्वतःबरोबर वेळ घालवता, तेव्हा तुम्हाला तुमचं राईट डिसिजन काय आहे ते पटकन तुम्हाला प्रॉम्प्ट करतो, आतून प्रॉम्प्ट होतो. तर प्रॉम्प्टिंग ऑफ द राईट डिसिजन, राईट मूव्ह इन लाईफ कम्स इफ यू आर हॅपी, peaceful, balanced and joyful. And at the same time, spirituality will show you the right side of life. म्हणजे राईट डिसिजन्स कुठले तुम्ही घेऊ शकता, राईट डिसिजन्स कसे घ्यायचे, कसे ते पिच करायचे आयुष्यात, हे तुम्हाला स्पिरिच्युअलिटी शिकवतं. तो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी स्पिरिच्युअल इन लाईफ अँड ऑल्सो टू बी मटेरियल. बट ॲट द सेम टाइम हार्टफुलनेसमध्ये वी से फॉलो योर हार्ट. हम बोलते हैं दिल कभी गलत नहीं बोलेगा, राइट? तो आपको दिल की सुननी है, राइट? दिल आपको कभी गलत गाइड नहीं करेगा. सो वेन एवर इफ यू आर डूइंग सम मिस्टेक, हर्षाली, बाय मिस्टेक, चलो ॲट होम मम्मी डॅडी बरोबर काही मस्ती केलं तर युअर हार्ट विल से ना आता मला ओरडा बसणार. बट दिल से यू न्यू इट की दिस इज रॉंग, बट स्टिल यू डिड इट,
right? So with this meditation, you start following the right commands from inside, which will make your life much better, happier and balanced. So hence we say कि दिल की सुनो, दिल आपको कभी गलत जगह पे नहीं लेके जाएगा. येस. तर आता आपण मेडिटेशनचे फायदे काय आहेत याविषयी थोडं डिस्कस करूया. आणि आत्ता जी यूथ पिढी आहे त्याला गरज तर ॲक्च्युली आहे, पण तुम्ही ते त्यांना कसं पटवून देता की याची आता सध्या गरज आहे, तर याविषयी थोडं मार्गदर्शन करा. तर ह्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे यूथ आहेत, जे समजा मी माझ्या कॉलेजमध्ये हे कार्यक्रम राबवते. आम्ही नॅशनली हैदराबादला आमच्या जे हेडक्वार्टर्स आहेत तिकडे जवळजवळ 10-15 हजार मुलांचं आम्ही वर्कशॉप्स घेतो. ऑल ओव्हर इंडियाचे स्टुडंट्स येतात, ॲग्रिकल्चर स्टुडंट्स येतात, मेडिकल स्टुडंट्स येतात, इंजिनिअरिंग स्टुडंट्स येतात. ह्या सगळ्यांना फक्त एकच आहे की दे शुड एक्सपिरियन्स इट फर्स्ट. जोपर्यंत ते एक्सपिरियन्स करणार नाहीत, जोपर्यंत ते डोळे बंद करून बसणार नाहीत आणि दे विल नॉट फील द चेंज इन देम, त्याशिवाय त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स आणि एक्सपिरियन्स समजू शकणार नाही. तर एक्सपिरियन्शियल ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हार्टफुलनेस मेडिटेशन. आणि विथ 100% गॅरंटी जेव्हा मुलं हे एक्सपिरियन्स करतात आणि जेव्हा ते डोळे उघडतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक हसू असतं, एक स्माईल असतं की मॅडम ये क्या था, हाऊ नाईस वी आर फीलिंग, आम्हाला आता किती पीसफुल आणि काम वाटतं, हे कसं शक्य आहे आणि तुम्ही काय जादू केली. तर एका सिटिंगमध्ये जर का त्यांना हा एक्सपिरियन्स असेल तर विचार करा, जर का त्यांनी रोज हे एक्सपिरियन्स केलं तर दे विल बिकम अ सॉर्टेड पर्सन, सॉर्टेड फ्रॉम इनसाइड आउटसाइड. जेवढे आमचे यूथ आहेत हार्टफुलनेसचे जे आता प्रॅक्टिस करतात मेडिटेशन, त्यांना जेव्हा फ्रेंड्स भेटतात, त्यांना जेव्हा फॅमिली किंवा कुठे पण जातात तर ते म्हणतात तुझ्यात एवढा चेंज कसा, तू एवढा पीसफुल कसा दिसायला लागलास, तू एवढा जॉयफुल कसा वाटतो, तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कसा वाढला, तू काय करतोस. तेव्हा तो म्हणतो मी ध्यान करतो, मी मेडिटेशन करतो, त्याच्यामुळे माझ्यात हे क्वालिटी ऑटोमॅटिकली येतात. असं नाही की त्यांनी बटन दाबलं आणि त्याच्यात ते ऑटोमॅटिकली विथ रिमोट कंट्रोल आलं. इट कम्स विथ द टाईम, इट कम्स विथ द प्रॅक्टिस. अभ्यास करणं गरजेचं आहे. एव्हरीथिंग इज नॉट 2 minutes मॅगी नूडल्स. सो यू नीड टू प्रॅक्टिस अँड इट विल कम बाय प्रॅक्टिस. यू विल बिकम अ मास्टरपीस युअरसेल्फ. ओके. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर निवेदिता श्रेयांश यांच्यासोबत ही आमची बातचीत अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर निवेदिता श्रेयांश. त्यांच्याकडून आपण योग आणि ध्यान साधना याविषयी चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूया. मला तुम्हाला हे विचारावंसं वाटेल की तुमची सक्सेस स्टोरी, एकंदरीतच याचं रहस्य काय आहे हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. फॉर मी माय सक्सेस स्टोरी इज बी ऑनेस्ट टू वॉट एव्हर यू आर डुईंग. आणि मी जेवढं पण आतापर्यंत आयुष्यात केलं, जे 25 वर्ष करिअर मी इन द फील्ड ऑफ एज्युकेशनमध्ये आहे, आय थिंक आय हॅव वर्कड व्हेरी हार्ड. सो देर इज, जेव्हा सगळेच मोटिवेशनल स्पीकर ऑल ओव्हर सगळेच म्हणतात की देर इज नो शॉर्टकट्स. सो वर्किंग हार्ड म्हणजे वर्क हार्ड करण्याशिवाय तुमच्याकडे कुठला अजून पर्याय नाही. तर मी भरपूर वर्क हार्ड केलंय आणि मी कुठल्याच अपॉर्च्युनिटीला नाही म्हणाली आहे. कुठल्याच, जेव्हा आम्ही पिल्लाई कॉलेज सुरू केलेलं तेव्हा इन द इयर 1999-2000 आमचं मार्केटिंग करायचं होतं. तेव्हा आम्ही एक मोठं एक्झिबिशन ठेवलेलं, संभव एक्झिबिशन म्हणून वाशीला नवी, जिकडे फर्स्ट टाइम म्हणजे 1998मध्ये एक्झिबिशन्स वेर न्यू. 1 लाख लोक त्या एक्झिबिशनमध्ये 3-4 दिवस आले. त्याच्यामध्ये मार्केटिंग करायला मी दुकानात पण जाऊन ब्रोशर देऊन आमचा इव्हेंट मी प्रमोट केला आहे. आणि इनिशियली इन दोज इयर्स आमच्याकडे लोक नव्हते, तेव्हा आम्ही लोकांना पाणी पण सर्व केलं आहे पियायला. तर कुठलंच काम लहान किंवा मोठं नसतं. सगळं तुमचं मेंटॅलिटी असते की तुम्ही त्या गोष्टीला कसं बघता. राईट. इफ आय से की अरे मी मार्केटिंग नाही केलं पाहिजे होतं, दुकानात नाही गेलं जाऊन ब्रोशर, तर मी आज ह्या लेवलला पोचले नसते. तर जस्ट गो विथ द फ्लो. जे तुमच्यासमोर येतं आहे एक्सेप्ट करा आणि डोंट थिंक विथ द इगो पॉईंट ऑफ व्ह्यू. कीप युअर सेल्फ डाऊन टू अर्थ, ग्राउंडेड राहा. जरी तुम्हाला कोणी सांगितलं आहे माझं बॅग उचलून दे, तर तुला प्रेमाने जाऊन बॅग द्या, त्यांना हसून द्या. ॲट द सेम टाईम बी व्हेरी पॉझिटिव्ह, नेवर बी नेगेटिव्ह. आणि तुमच्या टीममध्ये जे आहेत त्यांच्याशी पण पॉझिटिव्ह राहावा. ऑलवेज वर्क विथ पॉझिटिव्हिटी. आणि नेहमी मी सगळ्यांना दर माझ्या टॉकमध्ये एकच म्हणते, जिकडे पण जाल स्माईल द्या.
स्प्रेड लव्ह, स्प्रेड पॉझिटिव्हिटी, बी कंपॅशनेट. मी कधी पण लोकांशी बोलते, मी नेहमी मजेत खेळत हसत बोलत असते, कारण का ते मला आवडतं. आय थिंक दॅट्स कम नॅचरली टू मी ऑल्सो. सो दिस आर सम ऑफ द सिक्रेट्स आय थिंक जे मला पण माहिती नव्हतं, ज्याच्यामुळे मला सक्सेस मिळत गेली. आणि ऑफकोर्स ध्यान साधना मला आता एक खूप मोठं टूल मिळालं आहे आयुष्यात, आणि मोठे गुरुजी कमलेश पटेल मिळाले आहेत, माझे मेंटर डॉक्टर के एम वासुदेवन पिल्ले आहेत, माझी फॅमिली, माय हजबंड, माय सन, माय मॉम, माय डॅड, they are my role models and they have helped me to. I also wanted to become an air hostess once in life, but then I could not because मला सगळीकडे रिजेक्शन मिळत होतं because I was too tall. Right? So height became my obstacle, but I'm very happy that today I am going and traveling in first class, business class, and I'm getting served there. So have faith in God. Have faith in His plans. He knows what exactly is needed for you and it will come to you at the right Yes, time. actually. तर हे फेथ आणि सरेंडर टू हिम, त्याच्यावरती देवावरती विश्वास करा, सरेंडर करा. तुमच्याबरोबर जे होतंय ते सगळं चांगल्यासाठी होतंय हेच विचार करून आयुष्यात ईच अँड एव्हरी स्टेप यू शुड टेक थिंकिंग दॅट ही इज विथ यू अँड Yes. ही इज गायडिंग यू. Yes. यू विल नेव्हर फेल इन लाईफ. तुम्ही खरंच खूप डाऊन टू अर्थ आहात आणि खूप छान प्रेझेंट केलं. खरं तर खूप बोलायची इच्छा आहे, पण आता वेळ संपलेली आहे. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, सध्याच्या धावपळीच्या युगात सगळेच आपापल्या कामात बिझी असतात. सोशल मीडिया असेल, टेक्नॉलॉजी असेल, आपलं लाईफ खूप फास्ट झालंय. जो तो आपल्या करिअरच्या मागे धावतो. या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी आपण स्वतःला विसरत चाललोय का? दुसऱ्यांना आपण वेळ देतच असतो, पण स्वतःला वेळ देणं सध्या खूप महत्त्वाचं आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करत चाललोय. तर कुठेतरी हे थांबवून स्वतःला समजून घेऊया, जेणेकरून यामुळेच आपली क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. स्वतःला शांत करण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी मेडिटेशन इज वन ऑफ द बेस्ट सोल्युशन. आणि आज आपल्याला डॉक्टर निवेदिता श्रेयांश यांनी खूप चांगल्या पद्धतीने मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून अधिक मार्गदर्शन हवं असेल, त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर जे इन्स्टा ID दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.